केलं आणि बऱ्याच वेळेस आम्हाला इथे येऊन त्यांनी 2-2, 3-3 तास गोष्टी सांगितलं की तुम्ही याच्यानंतर आपल्याला काय करायची, आपली रूपरेषा काय असेल. म्हणजे कसं आपला माणूस म्हणलं की विषय संपला. मग ते बघितलं असेल आपण आपल्या हक्कासाठी जोपर्यंत आपण म्हणजे उतरणार नाही तोपर्यंत कोणीच येणार नाही की बाबा कोणतरी आपल्यासाठी काय करेल, एखादा देव करेल, कोणीच करत नाही. जोपर्यंत आपण इथं स्वतः येणार नाही तोपर्यंत आपल्याकडे कोणीच बघणार नाही. हे सरकार आज बघितलं असेल तर आमचा 7वा दिवस आहे. प्रशासनाचा कोणताही अधिकारी इथं आला नाही, आम्हाला बोलला पण नाही. म्हणजे अशा गोष्टी फक्त म्हणजे आम्ही आदिवासी फक्त काय शांत बसूनच गोष्टी सगळ्या करायच्यात का? ज्या आमच्या हक्काच्या जागा आहेत त्या आम्ही कधी मागायच्या? आमच्या हक्काच्या जागाही मागण्यासाठी जर आम्हाला उपोषण किंवा आंदोलन करायला लागत असेल तर म्हणजे या सरकारचा खरंच निषेध आहे. म्हणजे हर एक गोष्टी जर आम्हाला संघर्षच करावा लागत असेल, आपले बघितलं असेल जे बिरसा मुंडा आहेत आपल्या ज्या रक्ताचा संघर्ष आहे, म्हणजे हर एक गोष्टीसाठी जर संघर्ष करून जर गोष्टी मिळत असेल तर या सरकारचा खरंच जाहीर निषेध करतो. आणि आमच्या संघर्षामध्ये जे मुलींनी असो किंवा ज्या महिला असो, जे आमचे सरपंच मॅडम आहेत त्यांनीही आम्हाला खूप बरीच मार्गदर्शन केलं. आणि मुलींची खरं सांगायचं पहिल्या दिवशी तर बघितलं असेल तर मुलींची संख्या जास्त होती मुलांपेक्षा. आणि असं अनेक सांगतो आपल्या समाजात जोपर्यंत मुली समोर येणार नाही तोपर्यंत आपला समाज खरंच समोर येणार नाही. आमचा पाठिंबा म्हणजे आम्ही कधी सोबत आहे म्हणजे आपल्या समाजासाठी आपल्या हक्कासाठी आपण लढतो.